तर आम्ही आता भावली डॅमवरून निघालेलो भंडारदराला जाण्यासाठी. तर तिकडे आम्ही तर खूप फोटो काढले, पण आम्हाला जो व्ह्यू दिसलाय जाताना तुम्हाला बोलू नाही शकत. तुम्हीच बघा हा व्ह्यू. हा व्ह्यू दिसतोय तुम्हाला जेव्हा तुम्ही एका लोकल रोडवरून भावली डॅमवरून तुम्ही भंडारदराला जाता. हा आहे तो व्ह्यू. हा तुम्हाला फोनमध्ये एवढा वाटत नसेल काही, पण जेव्हा तुम्ही एक्झॅक्ट लोकेशनवरती या असता, मी बोलू नाही शकत काय भारी दिसतंय. हा रे, एक सारखं कार्ड घ्यायला ना हेल्मेट. परत व्ह्यू भेटला की परत तेच होणार आहे मला वाटतं. भाई सगळे व्ह्यू कॅप्चर करा आणि असा ते पूर्ण रस्ता असाच आहे. तर आता आम्ही आमच्या हॉस्टेलमध्ये आलो. हॉस्टेलच भंडारदरा करून इथे यायच्या आधी आम्ही एक राईट टर्न येतो खालती वरती इथे हॉस्टेलमध्ये येण्यासाठी. तर तिकडे एक रेस्टॉरंट होतं, छोटं होतं, म्हणजे एवढं काही खास नाही, नॉर्मल होतं, एकदम गावच्या साईड टाईप. पण त्याचं जे टेस्ट होती आणि जे प्राईज आणि याला कम्पॅरेटिव्हली क्वांटिटी खूप चांगली होती. त्याच्यामुळे आम्ही तिकडेच जेवलो. आम्ही बोललो इथे आम्ही येणार, आम्ही हॉस्टेल बघणार कसं आहे काय, त्याला खूप वेळ लागणार. त्याच्यापेक्षा आम्ही खालतीच जेवण करून आलो आहे. आता आम्ही चेक इन मारलं आहे. आता आतमध्ये डॉर्मेटरीमध्ये आम्हाला बंक बेड्स देतील, बघूया कसं आहे काय. तर आम्ही आता चेक इन केलेलं आहे. आम्हाला डॉर्मेटरीचे बंक बेड्स दिलेत आम्हाला. तर आम्ही आमच्या गाड्या इथे लावल्या आहेत. तर इकडे गाडीचा इश्यू काय आहे, पाऊस पडला तर टँकमध्ये पाणी जाऊन सकाळी चालू होणार नाही आणि कुठे जायला तर भेटणारच नाही. तर आम्ही विचारून हा जो शेड दिसतोय हा वाला, ह्या पार्टच्या आतमध्ये आम्ही असे उभे लावणार आहेत गाड्या, जेणेकरून गाडी पावसापासून पण वाचेल आणि एक सेफ्टी आहे की बाबा कोणी हात नाही लावणार इकडे. इथे कशी एवढी सेफ्टी लक्ष नसेल तर कोण बघू नाही शकतो गाड्यांना. मग आम्ही सगळ्या गाड्या काढतो आणि तिकडे लावतो. तर आता तुम्हाला थोड्या वेळाने आमचे बंक बेड्स पण दाखवतो तुम्हाला कसे आहेत. स्पेशियस आहेत, AC पण आहे बंक बेड्समध्ये, साईडला कॉमन वॉशरूम पण आहे. तर थोड्या वेळाने दाखवतो तुम्हाला गाडी लावल्यावरती. तर आम्ही इथे जरा हॉस्टेलवर भंडारदरा हा हॉस्टेल बघायला आलेलो. तर हा त्यांचा सिंगल पॅक्स छोटे छोटे रूम्स आहेत, एकच बेड आहे त्याच्यामध्ये. आता मला माहिती नाही तर एका बेड केवढा मोठा आहे ज्याच्यावरती 2 जणं मावतील का. ते लोक तर बोललेत सिंगल पॅक्स आहे म्हणून. हे कॉमन वॉशरूम आहे सिंगल पॅक्स रूम्ससाठी. हा बॉनफायर एरिया आहे. तुम्हाला टेंट एरिया दाखवतो कसा आहे तो. हा तुम्ही बघू शकता, हा टेंट एरिया आहे. हा त्या टेंट बघू शकता तुम्ही. हे पूर्ण शेड आहे अख्खं. त्या अख्ख्या शेडच्या खालती हे टेंट आहेत आणि 3 जण एका टेंटमध्ये झोपू शकतात. एवढी ते लोक असे बोललेत की 3 जण आरामात झोपू शकतात, एवढा मोठा टेंट आहे. पण ते बघून तर मला असं वाटत नाही कम्फर्टेबल 3 जण झोपू शकतात, कारण की इथे कोण दिसत तर नाही की टेंट ज्यांनी ऑप्ट केलं आहे. आपण पुढे जाऊन बघूया. त्यांचा प्ले एरिया आहे वरती, छोट्या पोरांचा वेगळा आहे. आणि इथे क्रिकेट, आम्ही जेव्हा रिसेप्शनला आलेलो तेव्हा इथे क्रिकेट बॅट आणि बॉल तिकडे ठेवलेला, म्हणजे इथे प्ले एरिया क्रिकेटचा असू शकतो. मला तर वाटतं जो नेट लावला आहे तिकडे तो क्रिकेट प्ले एरिया असू शकतो. हा इकडे त्यांचा चिलिंग एरिया आहे, ज्याच्या पाठच्या साईडला तुमचं फूड एरिया आहे. तिकडे तुमचं लंच असणार, अला कार्ड आहे, प्लस तुमचं बुफे पण आहे, बुफे पण लागतो. तर तुम्ही हा चिलिंग एरिया बघू शकता. हाही एक एरिया आहे जिकडे तुम्ही फॅमिली फ्रेंड्ससोबत बसून आरामात चिल करू शकता. हा असा कॉमन एरिया इथे दिलेला आहे. इथे असा चिलिंग एरिया आहे. हा दादा आहे, हा पण कल्याणचा आहे. हा आम्हाला इथे आला, एकटा राईड करून आला आहे पल्सर 200.
पल्सर 200 NS वरून. हॅलो. तर हा आलेला आहे. हा एकटा राईड केला. आम्ही 5 जण आले. 5 जण आम्हाला 10 तास लागले. तुला किती तास लागले आता? 4 hours. हा 4 तास झाला. आम्ही मुंबईवरून इकडे यायला आम्हाला 10 तास लागलेत. एवढा टाईमपास करत आलेलो आहे आम्ही. तर हा आहे लेक साईड व्ह्यू, तुम्ही बघू शकता. तर हा इथे एक नेट लावलेले आहेत, ते स्टम्प्स पडलेले आहेत. इथे क्रिकेट खेळायला खूप आयडियल जागा आहे. चांगलं आहे, या लोकांनी एक लक्षात ठेवलं आहे, बॉल मिसप्लेस नाही होणार. नेट्स लावलेले आहेत, मला मारलं तरी आजूबाजूला जाऊन बसेल. इथे चिन्मय, अभिराज, तेजस येऊन इकडे मस्त झोपलेले आहेत. मस्त एकदम व्ह्यू आणि पावसाची मजा घेतात. हा व्ह्यू, हा इथे डॅम आहे, तुम्ही बघू शकता. हा डॅम आहे. आता पाऊस येतोय, आम्ही जरा आतमध्ये जाऊन जरा चेंज करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. मग अशी क्लिनिंग चालू होती आमच्या बंक बेड्सची आणि चेंजेस करत होते लिनन. तर आम्ही असंच राऊंड मारला गेलेलो, तुम्हाला दाखवलं असेल मी सगळं. तर आता तुम्हाला आमचं डॉर्मेटरी दाखवतो कसं आहे ते. हे आमचं डॉर्मेटरी आहे. हा 12 बेड्सचा एक रूम आहे. इथे असं एक डॉर्मेटरी आहे. ते AC सुद्धा आहे. असे बेड्स आहेत, इंडिव्हिज्युअल बेड्स. हा एक बसण्यासाठी एरिया चांगला दिलेला आहे. ह्या इथे हा तुम्हाला बोललेलो मी दाखवतो दुसरा पार्ट लेकचा. तर हा आहे. ह्याच्याच समोरच्या साईडला डिलक्स हट्स आहेत हॉस्टेलियर भंडारदाराचे, आणि हे सुपर डिलक्स रूम्स आहेत. ह्याच्यामध्ये आम्ही रेट तर आम्ही विचारले ना, कारण की आम्ही तर बंक बेड्समध्ये आम्ही आधीपासून डिसाईड केलेलं की इथेच राहायचं आहे. तर आम्ही बघितलं ते. आणि हा डॉर्मेटरीच्या रूमच्या बाहेरच साईडलाच एक कॉमन वॉशरूम आहे, तुम्ही बघू शकता. ते बेसिन आहे आणि हा कॉमन वॉशरूम 2 दिलेले आहेत. खूप चांगलं आहे. तर ओव्हरऑल ॲम्बियन्स तर खूप चांगलं आहे. मी ह्याला रेट करेन 9.5 आउट ऑफ 10, कारण की व्ह्यू ही मस्त आहे. आत्ता बघायला गेलं तर पाऊस पडत होता, आम्ही धावत धावत आम्ही आलो. आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप काही एक्सप्लोअर करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड.